तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वात जास्त जागांवर दावा करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। काँग्रेस 100 ते 105 जागा लढण्याची शक्यता आहे। ठाकरे गट 95 ते 100 आणि पवार गट 85 ते 90 जागा लढण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे। मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये सध्या रस्सीखेच आहे। तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच मोठा भाऊ, तर काँग्रेस 100 ते 105 जागा लढवणार। ठाकरे गट 95 ते 100 जागा आणि शरद पवार गट 85 ते 90 जागा लढवणार। महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा हा फॉर्म्युला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। काँग्रेस पक्ष कधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर ठेवून या ठिकाणी निवडणुका लढत नाही, तर आमचा चेहरा जो असतो तो एक मात्र चेहरा आणि तो राहुल गांधी हा आमचा चेहरा आहे। त्यामुळे दुसऱ्या चेहऱ्याचा प्रश्नच या ठिकाणी येत नाही। तुम्ही दावा सोडला की दावा आहे तुमचा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा? राजकारणात कोणी कोणाचा दावा सोडत नाही आणि कोणी कोणाचा दावा पकडत नाही। आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत आणि महाविकास आघाडी समानतेवर आधारित एक अशी आघाडी आहे। निश्चितपणे एक मोठा भाऊ म्हणून, मोठा पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी वठवणार आहोत। ठीक आहे ना, हे नितीन राऊत म्हणतात ना, राहुल गांधी काय म्हणतात ते आम्ही पाहू, नाना पटोले काय म्हणतात ते पाहू। आता प्रत्येकाला वाटतं, जसं आमच्या काळात भारतीय जनता पक्षाला अचानक स्वप्न पडायचं की आमचं DNA बदललं आणि आम्ही अचानक मोठं